नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कांचन रसोईघरमध्ये आपण मँगो लस्सी बघितलेली आहे, मँगो मस्तानी बघितलेली आहे, परत अजून मँगो कुल्फी बघितलेली आहे. तर आज मस्त आपण घेऊन आलेलो आहे कांचन रसोईघरमध्ये मस्त बनवलेला आहे मँगो शिरा. तर एकदम समर स्पेशल, एकदम चविष्ट आणि झटपट बनणारा पदार्थ आहे. आणि लगेच पाहुणे वगैरे आलेत काहीतरी नवीन, ते पण म्हणतील वाव काहीतरी नवीन बनवलं. तर कसा बनवायचा, चला कांचन रसोईघरमध्ये बघा. तर मँगो शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया चला. तर बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे मी. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, दूध घेतलेलं आहे, थोडं केशरचं दूध आहे, विलायची आहे आणि मँगोचा पल्प आहे 1 वाटी. तर छान मस्त आता कढई ठेवूया गॅसवर. तर सर्वात आधी आपण थोडंसं तूप टाकूया आणि आपले ड्रायफ्रुट्स आहे हे याला मस्त छान मस्त आपण भाजून घेऊया. तर बघा मस्त एकदम छान भाजलेले आहे आपले ड्रायफ्रुट्स, आपण काढून घेऊया. याच कढईमध्ये तुपामध्ये आपण आता रवा टाकूया. रवा पण एकदम मस्त छान थोडासा लालसर होऊ द्यायचा, तोपर्यंत असं थोडा मस्त सुगंध आला पाहिजे रव्याचा, तोपर्यंत भाजून घेऊया. आणि रवा भाजीपर्यंत आपण दूध पण तापायला ठेवलेला आहे. तर बघा थोडासा हलकासा असा लाल कलर आलेला आहे आपल्या रव्याला. तर आता आपण मस्त छान तूप असं टाकून घेऊया भरपूर, म्हणजे आपला पूर्ण जो रवा आहे ना तो तुपामध्ये पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे. तर बघा मस्त आता तूप म्हणजे इतकं भरपूर टाकलेलं आहे आपण, पूर्ण रवा त्या तुपामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे आणि वरतून पण तूप आलेलं आहे आणि मस्त छान असा फुलू द्यायचा आहे आपल्याला तुपामध्ये रवा. तर आता परफेक्ट एकदम आपला रवा मस्त भाजलेला आहे लालसर. आता आपण त्याच्यामध्ये गरम दूध घालूया. आपल्या अंदाजानुसार छान मस्त किती आपल्याला त्या अर्ध्या वाटीला लागेल तसं दूध वापरायचं आहे आपल्याला. आपल्याला लगेच कळून येतं रवा कसा फुलून येतो. तर बघा आणि याच्यामध्ये आपण लगेच साखर घालूया. तर बघा ह्या वाटीने आता 1 वाटी साखर घालूया. तर साखर अशी छान मस्त मिक्स करून घ्यायची आणि नंतर यामध्ये छान आपलं केशर घातलेलं दूध, आपली वेलची पावडर टाकून मस्त छान असं मिक्स करायचं. तर आपण आता हे मिक्स केलेलं आहे आणि आता राहिलेला आहे आपला मँगो पल्प मस्त भारी असा टाकून द्यायचा आता याच्यामध्ये शिऱ्यामध्ये आणि छान मस्त असं मिक्स करायचं, असं एकदम असं हलवायचं आहे आता. तर एकदम सोपी पद्धत आणि बघू शकता तुम्ही. आणि आता पूर्ण आपल्या जो आपण शिरा कसं करतो नेहमीच तशा प्रकारे आपलं बॅटर होऊ द्यायचं आहे शिऱ्यात. तर बघा सुरुवातीला किती एकदम पातळ मिश्रण होतं आपलं आणि मी असं हलवत राहिले छान 5 मिनिटं, जास्त नाही पण 5 मिनिटं जरी असं थोडं हलवलं ना की एकदम भारी आपला शिरा बनतो. आणि थोडा अजून आपल्याला याला हलवायचं आहे आणि आपण जे दूध टाकलेलं आहे ना ते अगोदर पूर्ण शिरा बनवून घ्यायचा आपला, जसं नॉर्मल बनवून घेतो. नाहीतर मग आपण काय केलं, दूध आणि जर आंब्याचा गर टाकला तर ते एकदम दूध नसल्यासारखं होईल, आंबट आहे ना आंब्याच्या. त्याच्यामुळे अगोदर आपण जसा शिरा बनवून घेतो तसा बनवून घ्यायचा. आणि थोडं पातळ जरी झालं तर जितकं जास्त ते हलवलं आपण, जितकं आटला ना तो एकदम भारी चविष्ट शिरा होतो. तर बघा अजून मी 5 मिनिटं हलवलं तर बघा बाजूला मस्त आपलं पूर्ण तूप सुटलेलं आहे शिऱ्याला, म्हणजे आपलं पूर्ण पाण्याचं जे आहे अंश त्याच्यामध्ये ते पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि एकदम असा परफेक्ट शिरा बनलेला आहे. आणि वरतून आपण आता असे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया बस आणि ते पूर्ण असं मिश्रण करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आपला आहे मँगो शिरा रेडी. चला तर आपला मँगो शिरा एकदम रेडी आहे. तर बघू शकता किती छान मस्त एकदम भारी झालेला आहे आणि कोणताही कलर न वापरता एकदम छान आपलेच केशर आंबे घेतलेले होते मी आणि एकदम निखळ त्या आंब्याचा गर काढलेला होता
बघा. तर बघा मैत्रिणींनो, किती छान मस्त मँगो शिरा रेडी आहे आणि एकदम मस्त असा घरच्या साहित्यामध्ये घरगुतीच पद्धतीने कसा बनवलेला आहे. तर असेच छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रोज नवीन तुम्हाला रेसिपीची घेऊन. गॅस पेटून घेऊया, पण लाईटच खराब झालेला आहे. मजा आया और